पाठ 11वा मानवी स्नायू आणि पचनसंस्था. इंद्रिय संस्था म्हणजे काय? शरीरातील हाडे एकमेकांशी कशी जोडली जातात. स्नायू संस्थेलाच मसल सिस्टम असं सुद्धा म्हटलं जातं. तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडा. दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपून पहा, काय लक्षात आले असेल? दंडाचा भाग तुम्हाला टणक जाणवला का? हा मासल भाग म्हणजेच स्नायू आहे. शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूमुळे प्राप्त होत असते. स्नायू कशाला म्हणतात? स्नायू म्हणजे एक प्रकारचे मसल्स आहे आणि ह्या मसल्स आपल्याला काय उपयोगात आणल्या जातात किंवा काय काम करतात हे मसल्समधून आपल्याला पाहत आहे. मग मसल्समधून जर का आपण विचार केला तर मसल्स हा आपल्याला उपयोगी असतात. स्नायू कशाला म्हणतात? स्नायू हे कसे असतात? तर स्नायूमुळे आपल्याला काय उपयोग होतो आणि स्नायूंचं कार्य काय असतात हे आपण पाहणार आहोत. म्हणजे स्नायू म्हणजेच काय असतात? तर स्नायूंचे जे काही उपयोग असतील तर ते उपयोग आपल्याला काय करता येतील, त्या उपयोगाअंतर्गत आपण स्नायूंना जे काही आकार देणार आहोत त्या आकारामधून आपल्याला लक्षात येते की स्नायू काय उपयोगात आणले जाते. मग स्नायू म्हटल्याच्या नंतर आपण आकुंचन आणि शिथिल होऊ शकतात. मूळ हेतू काय सांगितलेला त्यांनी? आकुंचन होणे आणि शिथिल होणे. अशा यांना आपण काय म्हणू शकतो? स्नायू मसल्स असं म्हटलं जाते. मग स्नायूंची जी काही मसल्स आहे ती स्नायूंची मसल्स आपल्याला काय उपयोगात येते, काय कार्य करत असतात ते सुद्धा आपल्याला जाणवणं गरजेचं आहे. स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध असतो? स्नायू आणि हाडांना संबंध म्हणजे घट्ट जोडलेला असतो. स्नायू आकुंचन पावला की सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांना जवळ येतात किंवा लांब सुद्धा चालल्या जातात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पापणी लावण्याच्या लहान क्रियेतून ते कुऱ्हाडीचे लाकडे फोडण्याच्या ताकदीपर्यंत हालचाली आपण ज्या काय करतोय तर शरीराच्या सर्व क्रिया स्नायूमुळेच घडतात. बोलणे, हसणे, चालणे, उडी मारणे, एखादी वस्तू फेकणे, विविध हालचाली आपण स्नायूद्वारेच करत असतो. स्नायूंची जर काही हालचाल झाली नाही तर आपल्या शरीरामध्ये कोणतेही कार्य घडू शकत नाही. स्नायूंचे हे स्नायू शरीरामध्ये सर्व भागात माणसांच्या शरीर वाढीसाठी कार्य करत असतात. आपल्या शरीरात फक्त स्नायूच तयार झालेले नाही, अवयव कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला पाहता येतील. तर वेगवेगळे जे काय अवयव असतात तर त्या अवयवांचा आपल्याला उपयोग करता येतो. मग कोणकोणते अवयव काय काय कार्य करतात हे आपल्याला पाहता येतंय. तर अवयव म्हणजे काय? हा अवयवाचाच एक जो हिस्सा असेल तर तो अवयवांचा हिस्सा आपण कशा प्रकारे कार्यरत करत असतो तर ते सुद्धा जाणून घेता येते. मग कार्य करण्यासाठी अवयव काय काम करतात, कसं कार्य करतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच जवळपास माणसाचं जे काही शरीर आहे त्या शरीरानं जर का आपण विचार केला तर मानवी शरीरामध्ये किती अवयव असतात? तर माणसाच्या शरीरामध्ये प्रौढ व निरोगी माणसाचे जे काही वजन असेल तर ते जवळपास 40% वजन. शरीराचं काय मानवी शरीरामध्ये 600पेक्षा अधिक स्नायू आढळताना पाहायला मिळतात. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुमारे 40% वजन हे स्नायूंचं असतं. तर जवळपास 30 स्नायू असून ते दुःख, भीती आणि अनेक भाव यांच्या हालचालीमुळे दिसत असतात. आपले डोके, तोंड, नाक हे स्नायूमुळे छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात. छोट्या स्नायूमुळे आपल्या चेहऱ्यावर विविध भाव लक्षात येतं. म्हणजे हे जे काही भाव असतात तर ते भाव आपल्याला अंगीकृत करण्यासाठी त्या भावातून काहीतरी सांगितल्या जाते. ते सांगितल्या गेल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की काय सांगायचं होतं. तर ते सांगितल्याने आपल्याला त्याची जाणीव देखील होत असते.
आपल्या शरीरातील विविध अवयवामध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात, ऐच्छिक स्नायू. ऐच्छिक स्नायू म्हणजे काय? ऐच्छिक स्नायू कशाला म्हटलं जाते? तर ऐच्छिक स्नायू म्हणजे आपल्याला जे काही हाताने काम करणे, अन्न खाणे अशी आपल्याला इच्छेनुसार अवलंबून असतात. आपल्या इच्छेनुसार जे काम चालतंय तर त्यांना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. उदाहरणार्थ हात आणि अवयव यांच्यामध्ये ऐच्छिक स्नायू असतात. अनैच्छिक स्नायू श्वसन, पचन, अभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रियांना कामे जीवन आवश्यक असतात, ती आपल्या इच्छेनुसार अवलंबून नसतात. अशा इंद्रियांना अनैच्छिक स्नायू असं म्हटल्या जातं. म्हणजेच ती आपल्या इच्छेवर चालत नसतात, त्याला अनैच्छिक स्नायू असं म्हटलं जातं. जसं की जठर आहे, आतडे आहे, यांचे कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक पद्धतीने चालत असतात, म्हणून त्याला अनैच्छिक पद्धतीने कामे म्हटल्या जातंय. म्हणजे शरीर हे प्रत्येक गोष्टीसाठी इच्छानुसार कोणत्या स्नायूंना इच्छानुसार चालायचं, कोणत्या न इच्छानुसार चालायचं नाही हे ठरवलेलं असतं. शरीरातील कोणकोणत्या अवयवामध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायू याची यादी तुम्ही तयार करू शकता. स्नायूंचे प्रकार, टाईप ऑफ द मसल्स आपण पाहू शकतो. अस्थि स्नायू कशाला म्हणतात? तर हे जे काय अस्थि असतात म्हणजे हाडे असतात. या स्नायूंची दोन्ही टोक वेगवेगळ्या हाडांनी जोडलेले असतात. हाडांचे स्नायू यांची हालचाल ऐच्छिक असते. हे स्नायू हाडांची सांगडा एकत्र ठेवण्यात, शरीराचा आकार देण्याचं कार्य करत असतं. तर हा आपला पहिला घटक होता. पहिला घटक कोणता होता? अस्थींचे स्नायू म्हणून ओळखल्या जात होते. तर दुसरा घटक कोणता आहे? हृदयांचे स्नायू म्हणून ओळखले जातं. हृदयांचे स्नायू म्हणजेच कसे असतात? कार्डिक मसल्स म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जातात. हे स्नायू हृदयांचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. म्हणजे हृदय जे असेल तर आपल्या हृदयाला प्रसरण पावण्याचं कार्य, त्याचनंतर परत त्याचे शिथिलीकरण करण्याचे कार्य, म्हणजे एका मिनिटाला जवळपास ते 70 ते 72 आकुंचन आणि शिथिलीकरण होत असताना पाहायला मिळतंय. आणि प्रत्येक स्नायूंमध्ये कार्य त्यांचं चालत असते. तर मृदू स्नायू कशाला म्हणतात? तर हा मृदू म्हणजेच एकदम स्मूथ मसल्स असं सुद्धा म्हटलं जातात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही स्नायू आढळतात, जठर आहे, आतडे आहे, रक्तवाहिनी आहे, बाकी इतर काही स्नायू आहे, यांची हालचाल अनैच्छिक पद्धतीने होत असते, आपोआप होणारी असते. स्नायूंच्या शरीराचे अनेक जीवनावश्यक कार्य कळत आणि न कळत घडताना आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे स्नायूचे कार्य कसे चालते? मूठ न आवळता हात 180 अंशामध्ये सरळ ठेवा. 90 अंशामध्ये कोपऱ्यातून दुमडा. हाताची बोटे खांद्याला सुद्धा तुम्ही ठेवू शकता. म्हणजेच वरील जी काही क्रिया आहे, ह्या वरच्या क्रियेतून आपल्याला स्नायूंचे आकुंचन, शिथिलीकरण आणि स्नायू नेहमी गटाने काम करत असतात. जेव्हा स्नायूंचे आकुंचन व त्यांच्या गटातील दुसरे गट शिथिल होतात, अशा रीतीने शरीराची योग्य पद्धतीने चालू काम करण्याची स्नायू हे कार्यरत राहत असतात. आपल्या दंडामध्ये असलेल्या ज्या काही मसल्स आहे, वरच्या बाजूला असलेल्या स्नायूंना द्विशिरस्क स्नायू असे सुद्धा म्हटले जातात. खालच्या बाजूला जे असतात तर त्रिशिरस्क स्नायू असं सुद्धा म्हटल्या जातात. आणि आपल्या छातीमध्ये सुद्धा स्नायू पाहायला मिळतात. छातीचे जे काही स्नायू असन तर हृदयाच्या स्नायूंची हालचाल केली नाही तर काय होईल? हृदय हलण्यासाठी स्नायूंना हालचाल केली नाही तर हृदय बंद पडून जाईल. जठरात अन्न गेले आहे आणि जठरांनी स्नायूंची हालचाल केलीच नाही तर ते अन्न पचन देखील होणार नाही. आणि पचन होण्यासाठी आपल्याला अन्नांची हालचाल, स्नायूंची हालचाल अन्न पचण्यासाठी करावी लागते. हे नेहमी लक्षात ठेवावं लागतं की कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे? शरीरातील स्नायू बळकट व कार्यप्रवण असणे आवश्यक असते. स्नायूंच्या वाढीसाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्या आहारामध्ये पुरेसे प्रथिनयुक्त व पिष्टमय पदार्थ समावेश, नियमित व्यायाम करणे यामुळे स्नायूंना बळकटी येते. बसताना पाठ ताठ ठेवावी, वाकून बसू नये. वाकून बसल्यास पाठीतील जे काही मणके असन हळूहळू त्यांच्यामध्ये सुद्धा बदल यायला लागतो. खांद्यांच्या स्नायूमध्ये सुद्धा बदल यायला लागतो आणि आपल्याला पाठीचे आजार होण्याची शक्यता सुद्धा असते. व्यायाम करत असताना हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद होते, त्यामुळे श्वासोच्छ्वास जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळायला
पाहिजे. जर का आपल्या स्नायूंमध्ये ही हालचाल झाली नाही, स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला मायलोलॉजी असे सुद्धा म्हटले जाते. स्नायूंची मूलभूत गुणधर्म, आकुंचन पावणे व शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो, तर सर्वात लहान स्नायू कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असताना आपणास पाहायला मिळतोय. तर आपली पचन संस्था कशी असते? आपण जे काही अन्न खातोय, खाल्लेले अन्न आपल्याला पचन होणं तेवढेच गरजेचे असते. मग पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम असतात. आपण खाल्लेले अन्न शरीरामध्ये जशाच तसे नाही राहत, त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रोसिजर्स केले जाते. आपण खाल्लेलं अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळत सुद्धा नाही, त्यांच्यावर प्रोसिजर होत असते. खाल्लेल्या अन्नाच्या रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे, यालाच आपण अन्नपचन असं म्हणू शकतो. अन्नपचन कशाला म्हणतात? तर आपण जे काही खाल्लेलं अन्न असन त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रोसिजर्स केल्या जातात. प्रोसिजर्स केल्याच्या नंतर ते अन्न म्हणजे विद्राव्य घटकामधून रक्तात रूपांतर होते, यालाच अन्नपचन असे म्हटले जातं. तर अन्नपचन पचन संस्थेच्या अन्ननलिका, पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे 9 मीटर आहे. त्यामध्ये तोंड आहे, ग्रीसनी आहे, ग्रीसिका आहे, जठर आहे, आमाशय आहे, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या शरीरामध्ये जर का पाहायला गेलं, तोंडाने प्रामुख्याने आपलं जे काही अन्ननलिका आहे, तर ही अन्ननलिका जवळपास 9 मीटर इतक्या लांबीची आहे. त्यामध्ये तोंड, ग्रीसनी, ग्रीसिका, जठर, आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे असे जे काही मलाशय इत्यादी भाग आपल्याला पाहायला मिळतात. लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड इत्यादी पाचन ग्रंथी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. आणि पचन संस्थेतील वेगवेगळी इंद्रिय अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात. अन्नपचनाच्या जे काही क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत, त्या टप्प्यावर काम करणारे पचन इंद्रिय वेगळे आहेत आणि विशिष्ट टप्प्यावरील ती इंद्रिय काम सुरळीतपणे पार पाडतात. आणि पचन इंद्रिय संस्थेतील रचना आणि कार्यसुद्धा आपल्याला पाहिजे. म्हणजे दात हा एक मुख्य भाग आहे. तर दाताचं कार्य काय असायला पाहिजे? दात काय कार्य करतो? दातामुळे आपल्याला काय फायदा होत असेल? आपल्याला दात कशा प्रकारचे असतात? अन्न पचनाच्या सुरुवातील मुखातील दातांचे कार्यापासून होत असतं. तर आपल्याला जसं की दातांचे मुख्यत्वे पटासीच, सुळे, दहाड काय सांगितलं जातं? सुळे आहे, दहाड आहे, अक्कलदाढ आहे, असे जे काही प्रकार असतात. तर हे आपल्याला दाताचे प्रकार आहे. आणि प्रत्येक दातावर ॲनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. आणि दाताच्या प्रत्येकाच्यावर ॲनॅमल नावाचं जे काही कठीण पदार्थ असेल, तर त्या पदार्थाचे एक आवरण असतं. आणि ॲनॅमल हे कॅल्शियम नावाच्या क्षारापासून बनलेलं आपणास पाहायला मिळते. लाळेमध्ये टायलिन म्हणजेच अमायलेज नावाचे विकार असते. त्यामुळे स्टारचे पिष्टमय पदार्थामध्ये रूपांतर होतं आणि माल्टोज शर्करेमध्ये रूपांतर होऊन ते पचनासाठी पुढच्या प्रोसिजरला पाठवल्या जात आहे. म्हणजे सजीवांची जी काही शरीर रचना आहे, तर सजीवांच्या शरीरामध्ये स्रवणारे आणि विशिष्ट रासायनिक क्रिया घडवून आणणारे पदार्थ पचन संस्थेतील विकर खाद्यपदार्थापासून बदलून घडून आणल्या जातात. केवळ उत्प्रेरके आणि जे काही कार्य करतात, तर विकाराशिवाय चयापचय शक्य होत नाही. विकरे ही एक प्रकारची प्रथिनांची असतात. विकरे सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील बनताना पाहायला मिळेल. खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थ रूपांतर होत असेल का? तर आपल्याला विविध इंद्रियांची इंटरनेटवरून माहितीसुद्धा घेता येईल. तोंड हे तोंडामध्ये अन्नाचा घास घेतल्यापासून त्याची पचन प्रक्रियेला सुरुवात होती. तोंडातील अन्न दातांनी चावले जाते आणि ते बारीकसुद्धा केले जातात. मग तोंडाच्या नंतर लाळग्रंथी आहे. कान शिलाजवळ आणि घशाजवळील जिभेतील असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होत असते. तेथून ती नलिकेत तोंडात येते आणि अन्न चावल्यावर क्रिया असताना त्यात लाळसुद्धा मिसळली जाते. ग्रीसनी अन्ननलिकेच्या व श्वसननलिकेच्या तोंड घशात म्हणजेच ग्रीसनी उघडत असते. तर ग्रीसिका ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे ते कार्य करत असतात. तर स्वादुपिंडातून स्वादुरस स्रवतो. त्यात अनेक विकरे सुद्धा असतात. यकृताचं कार्य काय असायला पाहिजे? तर यकृत हे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृतात भरपूर रक्तपुरवठा होत असतो.
यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजनचा साठा करणे. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृतात स्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नामध्ये मिसळला जातो व पचन सुलभ होते. स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असताना आपणास पाहायला मिळते. तर जठर नलिकाच्या मोठ्या पिशीसारख्या भागाला जठर जे आकारात दिसतोय म्हणून त्याला जठर असे म्हटले जातात. जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठरस स्रवत असतो. जठरात असलेले अन्न घुसळले जाते आणि हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस, श्लेष्म हे जठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते व जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळला जातो आणि पातळ मिश्रण तयार होऊन ते आतड्याकडे हळूहळू पुढं ढकलले जाते. तर मोठे आतडे यांची लांबी सुमारे 1.5 मीटर इतके आहे. येथे फक्त पाण्याचे शोषण केले जाते. मोठ्या आतड्यात सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेला जो काही भाग असन तो उर्वरित भाग घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रियानंतर उरलेला भाग आपला शरीराच्या बाहेर फेकला जातो. तर लहान आतड्यांचं कार्य काय असन? लहान आतडे हे सुमारे 6 मीटर असून तेथे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते. लहान आतड्यामध्ये 3 पाचक रस असतात. अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये केले जात असतात. पचन संस्थेमध्ये महत्त्वाच्या ग्रंथी व त्यांचे स्त्रव असतात. जसं की तोंडामध्ये लाळ असते तर लाळ टायलिन कार्य काय करत असतं? पिष्टमय पदार्थ रूपांतर माल्टोजमध्ये करत असतात. तर जठर तर ग्रंथी भित्तिका म्हणून ओळखल्या जातात. तर कोणते स्राव यांच्यामधून येतात? हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन, म्युकस, श्लेष्म असे आम्ल येताना पाहायला मिळतात. तर यांचं कार्य काय? अन्न आम्लयुक्त करणे, प्रथिनांचे विघटन करणे, जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करण्याचं कार्य करत असतात. यकृत हे पित्तरस पाहायला मिळतो. तर अन्न आम्लयुक्त करणे, मोठ्या मेदकणाचे लहान कणामध्ये रूपांतर करण्याचं कार्य करतात. तर स्वादुपिंड स्वादुरस म्हणजे ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज प्रथिनांचे जे काही रूपांतर आहे अमिनो आम्लामध्ये करते. तर मेदाचे जे काही रूपांतर असन तर मेदाचे रूपांतर ग्लिसरीनमध्ये करणे, पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत करणे. तर लहान आतड्याचं जे काय कार्य असन तर आंत्ररस स्त्रवणे, प्रथिनांचे अमिनो आम्लामध्ये रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजनमध्ये रूपांतर करणे, मेदाचे मेदाम्लामध्ये तर ग्लुकोजनचे ग्लायकोरोलमध्ये रूपांतर करण्याचं कार्य करत असतात. आपले आरोग्य सांभाळले नाही तर ते आरोग्य धोक्यामध्ये येईल. मग आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहोत का असं तुम्हाला वाटतं का? व्यक्तिमत्व विकासामध्ये शारीरिक आरोग्याचे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे, स्थान आहे. आपल्याला शरीरामध्ये विविध इंद्रिय संस्था सुरळीत कार्य करत असतात हे आपल्याला चांगले माहिती आहे. म्हणजे धूम्रपान करणे, तंबाखू खाणे, मद्यपान करणे यासारख्या घातक सवयी याच्यामुळे आपलं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान, धूम्रपान या पचन संस्थेवर परिणाम देखील करत असतात. तंबाखूमुळे तोंड, घसा, अन्ननलिका व पचन संस्थेच्या आवर वेगळे विपरीत परिणाम होत असतात. तंबाखू सेवनामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी असे विकार देखील उद्भवतात आणि या विकारामुळं माणूस आजारी देखील पडायला लागतोय. तंबाखूचे कण दात, हिरड्या, तोंडात व त्वचा यांना चिकटून बसतात. हळूहळू काही इजाही करायला सुरुवात करतात, काही खराब करण्याचं कार्य करतात. हिरड्यांना सूज येणे, तोंडाचा हालचाल करताना वेदना होणे, त्वचेचा दाह होणे अशा वेगवेगळ्या घटकाला आपला सामोरं जावं लागतात. घसा तसेच आतड्यांचा दाह होतो. याचे रूपांतर कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकतात. मग तुमची भूमिका काय असायला पाहिजे? तर आपण प्रत्येक गोष्टी म्हणजे तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान चित्रे, वाक्य तयार करून वर्गशाळा, परिसर अशा ठिकाणी लावायला पाहिजे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे लोक असे सेवन करतात ह्या गोष्टीचे सेवन करतात. कोणत्या गोष्टीचं सेवन करतात? तंबाखूचे जे सेवन करतात त्या लोकांना तंबाखू खाऊ नये या संदर्भात शपथ तयार करून वर्गामध्ये परिपाठाला ती घेतली पाहिजे.
आणि सभोवती अशा जे काही बाबी घडत असन तर त्याला आळा बसण्यासाठी आपण पालक शिक्षक यांनी तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगून त्यांची तंबाखू सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवन हे फार अनमोल असतंय आणि अनमोल जीवनामध्ये आपण या पाठातून शरीराला आपले आरोग्य, आपल्या शरीरामध्ये कोणत्या आतड्यापासून तर मुखापासून नाक, तोंड, श्वसन हे कार्य कसं चालतात, दातांचं कार्य काय होतंय, घशाचं कार्य काय होत असतंय, पचनसंस्था कार्य काय करतात, तर मसलचं कार्य काय असतं, तर शरीरामध्ये हृदय कोणतं कार्य करतात, फुफ्फुसांचं कार्य कोणतं असतात, अस्थी काय करतात, ऐच्छिक आणि अनैच्छिक गोष्टी म्हणजे काय, इच्छानुसार घडणाऱ्या गोष्टींना ऐच्छिक म्हणतात आणि इच्छानुसार ज्या गोष्टी घडत नाही त्यांना अनैच्छिक गोष्टी असं म्हटल्या जात आहे. या पाठातून आपण मानवी स्नायू आणि पचनसंस्थाची माहिती घेतली.